बाबा कॉफी दुसरी आणू का? नाही रे, आज मला सकाळी चालायला गेलो, तिथं कार्तिक भेटला होता. त्याच्या काय बहिणीचा वाढदिवस आहे, त्याची पार्टी वगैरे देणार आहे म्हणे तो. काय बरं नाव त्या पोरीचं, तुझ्या बरोबर नाचते ना ती, काय बिट्टू? किट्टू. हा किट्टू. किट्टू किट्टू काय नाव आहे? नाही म्हणजे मांजराच्या पिल्लाचं नाव वाटतंय. अगं काही खरं नाव असेल ना तिचं? कृतिका. वा, कृतिका. नक्षत्राचं नाव ना? तरी काय तुम्ही कुठल्याही नावाने हाक मारता ना तिला? किट्टू. बाबा काही म्हणाला का तो? हा, त्या पार्टीला तू यावंस म्हणून माझी परवानगी मागत होता. मॉर्निंग वॉकला तुमच्याशी हे बोलला तो? हा म्हणजे डायरेक्ट हेच बोलण्यासाठी म्हणून नव्हता आला तो, पण बोलता बोलता विषय निघाला आणि म्हणाला मला की पाठवाल का गायत्रीला, तुला जायचंय? त्याने पूर्ण डान्स ग्रुपलाच इन्व्हाइट केलं होतं, पण मी त्याला तिथेच नाही म्हणून सांगितलंय. अरे वा, सगळ्यांना वगैरे बोलवलंय, म्हणजे चांगलंच प्लॅनिंग केलेलं दिसतंय त्यांनी, नाही? बाबा रिहर्सल नंतर मला खूप अभ्यास आहे आणि नोट्सही कम्प्लीट करायच्यात, आणि पार्टी 7 ते 10 आहे रात्री, त्यामुळे घरी यायला उशीरही होईल ना, म्हणून मी नाही म्हणलं त्याला. हे बघ बाळा, तुला जायचं असेल तर माझी काही हरकत नाहीये. एखाद दिवशी थोडस टाइम टेबल इकडे तिकडे झालं तरी चालतं. नाही बाबा, मला नाही जायचंय. नक्की? परत एकदा विचारतो, तुला पार्टीला खरंच जायचं नाहीये का जायचंय? नाही बाबा, माझी अजिबात इच्छा नाहीये. मी आलेच. मला खात्री होती गायत्री नक्की नाहीच म्हणणार म्हणून, तरी सुद्धा एकदा परीक्षा घेतली मी तिची. म्हणजे माझी सुद्धा नेहमी अशीच परीक्षा घेता तुम्ही? तुझी परीक्षा मी कशी घेईन, एवढी हिंमत आहे का माझ्यामध्ये? उलट तू रोज माझी परीक्षा घेतेस आणि त्या प्रत्येक परीक्षेला मी नापास होतो. आता एकटेच का हसताय? काही जोक केला का मी? जोक मी केला होता आणि माझं मीच त्याच्यावर हसलो. आपल्याला नाही कळला तो, तर काय करू? एकही दिवस जात नाही तुम्ही माझी चेष्टा केल्याशिवाय. चेष्टा करण्यासारखे प्रश्न विचारतेस तू. तुला आठवते आपल्या लग्नाच्या विधीला आपण बसलो होतो आणि भटजी म्हणाले तुला हाताला हात लावा, तर तू चक्क त्यांच्याच हाताला हात लावायला निघाले होते. पुरे आता. हाय बिंगू. हाय किट्टू, कशी आहेस? मस्त. अच्छा, ए चल बाय, आम्हाला ना लायब्ररीत जायचंय. लायब्ररी? हो, बुक्स द्यायचे आहेत ना, आय मीन घ्यायचे आहेत ना. चल आम्ही निघतो. हा बाय बाय बाय. काय पोरगी आहे. हे किट्टू. हाय अजिंक्य. आज तुझा बर्थडे आहे ना? हो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. ए मला एक सांग, तुला कसं माहिती की आज माझा बर्थडे? म्हणजे माझं स्टेटस अपडेट बघितलंस का तू? नाही ग, पूर्ण कॉलेजला माहिती तुझा वाढदिवस आहे म्हणून. माहिती आहे ना, मग तरी कोणी मला विश का नाही केलं? आय थिंक त्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन असेल. ए बरं, तुला वेळ असेल तर आपण पार्टीला जायचं? अगं गेलो असतो, पण ऍक्च्युली मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत बाहेर चाललोय. ओ, मग तू तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊ शकतोस. आलो असतो ग, पण आमचा अगोदर स्केड्यूल ठरलाय, सो आज नाही जमणार. आपण नंतर जाऊया. प्लीज डोंट माइंड. वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय. दादा. हा किट्टू, हाय. बोल. तुला कॉलेजला यायला वेळ आहे आणि मला भेटायला वेळ नाहीये ना? नाही असं काय नाही, माझं एक खूप महत्त्वाचं काम. गप्पा बस. मी तुला म्हणलं होतं की रात्री कुठेतरी बाहेर जाऊया, तर तुला तुझ्या मीटिंग्स आहेत. किट्टू बाळा, लिसन, माझी खरंच आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे.
विल प्लॅन नेक्स्ट टाइम या. दादा तूही त्या इतरांसारखाच आहेस रे, तुला वेळच नाहीये. बरं ठीक आहे. एनिवेज तू काळजी घे. ओके बाय. जा तू.